मम्मीला लग्नाला जायचे होते, पण तिच्यासोबत कोणी येत नसल्या कारणाने तिने मला विचारले. पण मम्मी आहे शेवटी, ती लालच दिलंच तिने मला, की ती लालच असं होतं की ती मला भीमाशंकरला घेऊन जाणार होती. म्हणून मी तयार झाले. आम्ही मंचरच्या एस.टी स्टँडवर पोहोचलो. खूप ऊन होतं, म्हणून करायचं काय म्हणून समोरच्या दुकानात गेलो उसाचा रस पिण्यासाठी. तर फुल उसाचा रस मागवला आणि जसा तो मी पिला तर मला कळलंच नाही की मी उसाचा रस पिते की पाणी पिते. एवढं पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यात, पण काही कारणाने तरी तो प्यावाच लागला. पिता पिता समोर एस.टी लागली होती, म्हणून पटापटा तो उसाचा रस पिला आणि एस.टी पकडली. शेवटी तो एस.टीत उभंच राहावं लागलं. शेवटी खूप सारी गर्दी होती, म्हणून उभं राहून करायचं काय तर बाहेरचा नजारा रेकॉर्ड करा. ओसाडलेला तो नजारा होता, तरी मी रेकॉर्ड केला. मीच नसे बाकीचे बी रेकॉर्ड करत होते. शेवटी फायनली बसायला जागा भेटलीच. एस.टी स्टँड पाहून तर माझं नजरच थक्क झालं, कारण खूप डेव्हलपमेंट झाली एस.टी स्टँडची पण. आणि मग तिकडे तिकडे नजारा पाहायला. खाण्यासाठी काय भेटतं तर पोटात काळं ओढत होते, म्हणून एक प्लेट पालक भजी ऑर्डर केली. ती खाली पटापटा आणि दर्शनासाठी गेलं. पाहतं तर काय तर भीमाशंकरची जी मेन एंट्रन्स आहे तीच बंद आहे डेव्हलपमेंटच्या कारणाने. शेजारच्या वाटेवरून आम्ही चालत चालत निम्म्या पायऱ्यापर्यंत पोहोचलो भीमाशंकरच्या आणि दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. तर उजव्या बाजूला शिवस्तुती लिहिलेली आहे. दमला असेल उभं राहून रांगेत तर तुम्ही ती आवर्जून वाचा. त्याचबरोबर गाभाऱ्यातील महादेवचं दर्शनसुद्धा बाहेरून मी रेकॉर्ड केलं थोडंसं. शेवटी मी गाभाऱ्यात जाऊन महादेवचं दर्शन घेतलं आणि समोर येऊन बसले. थोड्या वेळ दर्शन घेतल्यावर बाहेर येऊन मी जी हे त्रिशूळ नवीन लावले, मी अगोदर पाहिलं नव्हतं. त्याचबरोबर इथे नंदी आणि महादेवची पिंड आहे. शेजारी स्टॉल टाकले आहेत. तिथं निर्मल्य वस्तूपासून हार फुलापासून बनवल्या अगरबत्त्यात 50 रुपयाला. त्याच्यातलं एकच पाकिट घेतलं आणि निघून आले. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बी स्टॉल लागलेले असतात. अशा प्रकारचे साधारणपणे झाडापाल्यांपासून बनवलेली औषधी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खरेदी करू शकताच. मग करायचं काय म्हणून प्रसाद तर घ्यावाच लागेल थोडासा का होईना, म्हणून प्रसाद खरेदीसाठी गेलो. तर 100 रुपयाचा प्रसाद करायचं काय. शेवटी मी म्हटली घ्यावाच, म्हणून तिने घेतला तो प्रसाद. बाहेरच्या स्टॉल होते जे पायऱ्यांची इथं लागलेले असतात, ते पाहून काहीच खरेदी न करता निघून आलो. लेच मागं होतं. मग शेवटी कळमजाईचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं. खूप सुंदर अशी कळमजाईची मूर्ती आहे. प्रसन्न होईल अशी एक सुंदर प्रकारची मूर्ती. तिथून दर्शन घेऊन आता लग्नासाठी जायचंच होतं मम्मीसोबत. मेन रिझन लग्न होतं. तर मग पटकन एस.टी भेटली, बसण्यासाठी जागाही भेटली. 15 मिनिटावरचं अंतर होतं. तळेघर लग्न होतं. लग्न अटेंड करून समोरच एस.टी स्टँडचं बस होतं, तिथं जाऊन उभं राहिलो. पुण्यावरून भीमाशंकरची एस.टी येऊन ती तळेघरमध्ये थांबली होती चहा पिण्यासाठी, पण इकडून येणाऱ्या एस.टीचा काहीच तपास नव्हता. अर्धा तास झाला तरी एस.टी आली नव्हती. शेवटी फायनली एस.टी आली. पटकनी एस.टीला खूप गर्दी असल्याने पटकनी एस.टीत चढले. बसायला फायनली जागा भेटली. बसलो एस.टीत निवांत. बाहेरचा नजारा रेकॉर्ड करावा म्हटलं, पण एस.टी इतकी हालत होती की समोरचा बसलेला माणूस तिकडे बसलेल्या जागेवरून पडत होता. कसा बसा रेकॉर्ड केला. खाण्यासाठी बाहेरून थोडंसं का होईना भेळबीळ घेतली होती, ती खाली आणि फायनली घरी पोहोचलो. 6 वाजले होते. अशा प्रकारचा दिवस गेला आमचा. भीमाशंकर दर्शन झालं खूप सुंदर प्रकारे. परत भेटू नेक्स्ट टाईम. गुड बाय.